ऑथेंटिकपणा त्यांच्या राज्यकारभारामध्ये येणार होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि त्यामुळं संपूर्ण या कालखंडामध्ये भारतवर्षामध्ये कालखंडातला जर आपण शिवाजी महाराजांची ज्या पद्धतीची सर्वांची युक्ती शिवाजी महाराजांची त्या काळामध्ये असणार अगदी जर थोडासा 2 मिनिटाचा पाठीमागचा जर भाग गेला की शहाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊंना ज्या पद्धतीनं आपलं स्वतःच राज्य पाहिजे होतं, आपलं राज्य होतं, रजिताचं राज्य असायला पाहिजे होतं, अशी एक भावना घेऊन त्यांनी त्यावेळेला काम करायला सुरुवात केली आणि म्हणूनच 1642 साली शहाजी राजांनी राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांना बेंगलोरहून पुण्यास पाठवलं. त्या घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पुरार्जित देवांनी पुण्याचं बेचिराग केलेलं पुन्हा परत पुन्हा त्यांनी उभा केलं आणि स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली. सगळ्या सौंगड्या कालखंडातला जर आपण शिवाजी महाराजांची ज्या पद्धतीची सर्वांची युक्ती शिवाजी महाराजांची त्या काळामध्ये असणार अगदी जर थोडासा 2 मिनिटाचा पाठीमागचा जर भाग गेला की शहाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊंना ज्या पद्धतीनं आपलं स्वतःच राज्य पाहिजे होतं, आपलं राज्य होतं, रजिताचं राज्य असायला पाहिजे होतं, अशी एक भावना घेऊन त्यांनी त्यावेळेला काम करायला सुरुवात केली आणि म्हणूनच 1642 साली शहाजी राजांनी राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांना बेंगलोरहून पुण्यास पाठवलं. त्या घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पुरार्जित देवांनी पुण्याचं बेचिराग केलेलं पुन्हा परत पुन्हा त्यांनी उभा केलं आणि स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली. सगळ्या सौंगड्या शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 49 वर्षाच्या त्यांच्या कालखंडामध्ये राज्यकारभार करत असताना त्यांनी फक्तच लढाया न करता त्यांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या विषयी त्यांनी बोलला, ज्या पद्धतीने त्यांनी मुलांच्या विषयी बोलला, सैन्यांच्या विषयी बोलला, त्या पद्धतीचं आजच्या राज्य व्यवस्थेमध्ये काम करणं गरजेचं आहे.